शेतकऱ्याची व्यथा. शेतकरी म्हणतो सगळं देवावर ठेवलंय, पण देव कधी कधी परीक्षाच घेतो. यावर्षी पावसाने हाक दिलीच नाही योग्य वेळी. सुरुवातीला दुष्काळ आणि आता कापणीच्या वेळेला मुसळधार पाऊस. कष्टानं उगवलेलं भात पाण्याखाली गेलं. खत, बियाणं, मशागत सगळं खर्च झालं, पण उत्पन्नच हातून गेलं. ओल्या शेतात उभा राहून शेतकरी फक्त बघतो आणि आपली मेहनत चिखलात विरताना. घर चालवायचं, कर्ज फेडायचं आणि पुन्हा नव्यानं उभं राहायचं. हीच शेतकऱ्याची व्यथा आणि त्याची ताकदही. पाऊस गेला तरी आशा अजूनही आहे, कारण शेतकरी म्हणजे जिद्दीचं दुसरं नाव. पाऊस, दुष्काळ, संकट काहीही असो, शेतकरी लढत राहतो, कारण मातीचं बळ त्याच्या रक्तात आहे. सध्याची वेळ कठीण आहे, पण तुझं श्रमच उद्याचं अन्न घडवतं. धीर धर शेतकऱ्या, तुझ्या हातातच जगाचं जीवन आहे. नमस्कार. एक ब्लॉगर म्हणून छोटासा प्रयत्न आहे की आपल्या सध्याच्या शेतकऱ्यांच्या कठीण काळात आपण प्रोत्साहन देणे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे, जेणेकरून शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की आपण एकटे नाही आहोत, आपण त्यांच्यासोबत आहोत. तर म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.